Yes, sir. Screen is visible or not? Yes, sir. Visible. Okay. तर लास्ट लेक्चरला आपण टेम्परेचर क्लास हा पॉइंट बघितला होता. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण डायइलेक्ट्रिक फेल्युअर ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल हा पॉइंट आपण स्टडी करणार आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर काय दिसतं हो? थोडं मला सांगता का? Causes dielectric failure of insulating materials. Causes of dielectric failure of insulating material. ठीक आहे. तर आता डायइलेक्ट्रिक फेल्युअर म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल किंवा डायइलेक्ट्रिक मीडियम आपण काय करतो, तर ॲज अ इन्सुलेटिंग मीडियम आपण असं कन्सिडर करतो. मग ते तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जे यूज करतो डायइलेक्ट्रिक मीडियम, सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस. मग हे जे काही त्याचं जे काही फेल होतो म्हणजे काय होतं, तर त्याची जी काही इन्सुलेशन स्ट्रेंथ आहे ते काय होते, डिक्रीज होते. म्हणजे त्याची जी काही स्ट्रेंथ आहे त्याची काय डायइलेक्ट्रिकलची काय होते, कमी होते. त्यामुळे काय होतं, त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होतो. आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स जर कमी झाला तर काय होऊ शकतं, त्यातून करंट हा फ्लो होऊ शकतो, लीक होऊ शकतो. मग त्यासाठी जे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे किंवा जे काही डायइलेक्ट्रिक मीडियम आपण यूज करणार आहे त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ते कशी पाहिजे, चांगली पाहिजे. ते फेल झालं नाही पाहिजे, स्ट्रॉंग म्हणूया आपण थोडक्यात. मग हे जे काही डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ फेल किंवा वीक कुठल्या कुठल्या रिझनमुळे होऊ शकते, त्याची जी काही वेगवेगळी कारण काय आहेत ते आपल्याला ह्या पॉइंटमध्ये बघायचं आहे. तर आपण जे काही इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते सिलेक्ट करताना आपण एक फॅक्टर विचारात घेतो. तो फॅक्टर म्हणजेच कुठला, तर व्होल्टेज. आपल्या सिस्टीमचं व्होल्टेज किती आहे, म्हणजे जे आपण इन्सुलेटिंग मटेरियल किती व्होल्टेजला यूज करणार आहे ते आपण पहिलं विचारात घेतो. आणि आपलं जे काही व्होल्टेज रेटिंग आहे त्या व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवर आपण काय करतो, इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्ट करतो. मी सेकंड चॅप्टरमध्ये सांगितलं होतं, जे काही कंडक्टिंग मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल कॉपर, हे मी करंटच्या बेसिसवर त्याला काय करतो, सिलेक्ट करतो. आणि अजून बाकीचे आपण फॅक्टर बघितलेले होते. सिमिलर त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, जर मला त्या कॉपरची जी काही कंडक्टर आहे त्याच्या वरचा लेअर म्हणजेच त्याला आपण काय करतो, इन्सुलेटिंग मीडियम, हे जे काही मला जर सिलेक्ट करायचं असेल तर ते काय करतो, मी त्याला बेस कुठला पकडतो, तर व्होल्टेजचा बेस पकडतो. आणि व्होल्टेजच्या बेसिसवर मी काय करू शकतो, ते इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर इन्सुलेटिंग जे काही मटेरियल आहे, मग आता आपण कुठल्या कारणामुळं ते फेल होऊ शकतं किंवा त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ते वीक होऊ शकते. आता आपण डे टू डे जी काही आपले ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी जे काही कंडक्टिंग मीडियम यूज करतो, त्याच्यावर इन्सुलेशन मटेरियल असतं, ते आपण ऑब्झर्व केलेलं आहे. मग असं तुम्हाला कधी ऑब्झर्व केलंय का तुम्ही, किंवा तुम्हाला कसं बघायला भेटलं आहे का, की इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे वरचं जे काही लेअर आहे तो खराब झालेला आहे. तर खराब झाला तर तो कुठल्या कारणामुळे झाला, तर आपण सुरुवातीला तुमचं जे काही तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे किंवा तुम्ही मे बी तुम्हाला यूज करताना तो प्रॉब्लेम ऑब्झर्व झाला असेल तर थोडंसं शेअर करा ते. कोण सांगू शकते का?
काय कारण काय असू शकतं इन्सुलेटिंग मटेरियल फेल होतं? कोणाला येतंय का किंवा कोणाला असं जी काही प्रॅक्टिकली अनुभव आलेला आहे का? एजिंग मुळे. कशामुळं? एजिंग फेज एजिंग जास्त एजिंग इफेक्ट. हा बर ठीक आहे. एजिंग इफेक्ट पॉसिबिलिटी आहे. एजिंग इफेक्ट मुळे ते इन्सुलेटिंग मीडियम काय होतं तुमचं वीक होऊ शकतं किंवा फेल होऊ शकतं. बरोबर आहे पहिलं रिझन. नेक्स्ट, टेम्परेचर इन्क्रीज झाले. ड्यू टू टेम्परेचर इन्क्रीज किंवा रायझिंग आपण टेम्परेचर म्हणू शकतो. बरोबर आहे. जास्त लोड झाल्यामुळे व्होल्टेज. जास्त लोड झाल्यामुळं आणि तुम्ही परत वर्ड कुठला यूज केला? व्होल्टेज. म्हणजे जास्त व्होल्टेजमुळे. जास्त व्होल्टेजमुळे. बर ठीक आहे. म्हणजे आपण जे काही व्होल्टेज रेटेड व्होल्टेज आपण डिसाइड केलेलं होतं ज्यावेळी इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्ट करताना, आणि आता त्या व्होल्टेजमध्ये काय होणार आहे? वाढ झाली, इन्क्रीज झालं ते व्होल्टेज, तर आपलं इन्सुलेटिंग मीडियम काय होऊ शकतं? वीक होऊ शकतं, फेल होऊ शकतं. बर ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, सर ते इन्सुलेटिंग मटेरियल असे उघड्यावर असेल तर उन्हामुळे ते वीक होऊ शकतं. एकदम बरोबर. ड्यू टू सनलाइट. मी तुम्हाला तुमच्याकडून जेव्हा मी परत ते जे काही इफेक्ट होतो किंवा तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ड्यू टू सनलाइट. बरोबर आहे. ओव्हरलोड. ओव्हरलोड सर्व इनडायरेक्टली ओव्हरलोड. ठीक आहे. ओव्हरलोड झालं तर काय होणार आहे? लोड वाढला तर करंट वाढतो, करंट वाढला तर काय होतं? टेम्परेचर वाढतं. हे टेम्परेचरमुळे इन्सुलेशन आपलं फेल होऊ शकतं. इनडायरेक्टली लोड म्हणूया आपण. लोड वाढला का काय म्हटलं मी? करंट वाढतो, करंट वाढला का टेम्परेचर वाढतं. नेक्स्ट, इन्सुलेटिंग मटेरियल वरून हेवी व्हेकल गेल्यानंतर डॅमेज. ओके. हेवी व्हेकल पास झालं तर किंवा एखादा ऑब्जेक्ट झाला तर मग आपण त्याला काय म्हणू शकतो? मेकॅनिकल डॅमेज. ड्यू टू मेकॅनिकल डॅमेज ते फेल होऊ शकतं. किंवा तुम्ही वायर पास केलेली आहे, वरून एखादा काहीतरी फोर्सफुली त्यावर ऑब्जेक्ट आपण हे केला तर ते डॅमेज होऊ शकतं. त्याला म्हणायचं मेकॅनिकल डॅमेज. नेक्स्ट, प्रॉपर इन्सुलेटिंग मटेरियल न यूज केल्यामुळे. प्रॉपर इन्सुलेटिंग मटेरियल यूज नाही केल्यामुळं म्हणजे बॅड क्वालिटीज आहे. बर ठीक आहे. अजून ठीक आहे. अजून तुम्हाला डिफरंट आन्सर सांगायचं आहे का? तर आता मॅक्झिमम जे काय आन्सर सांगितले तुम्ही ते बरोबर आहेत. मग आता आपण ते वन बाय वन थोडंसं आपण समजून घेऊया. त्यात अजून एक मी ऍड करतो. ठीक आहे. तर आता डायलेक्ट्रिक फेल्युअर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की आपलं काय होणार आहे? इन्सुलेटिंग मटेरियलची जी काही स्ट्रेंथ आहे ते काय होणार आहे? वीक होणार आहे. मग ते वीक किंवा फेल कशामुळे होते तर आपण ते थोडंसं तुमच्याकडून रिझन हे करून घेतले. तर आता पहिलं जे काही रिझन आहे ते आपण जो काही प्रेफरन्स देऊया तो कोणाला देऊया? जे आपलं सिस्टीम व्होल्टेज आहे त्याला आपण जे काही रेटेड व्होल्टेज म्हणतो ते व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर ते काय होऊ शकतं? इन्सुलेटिंग मटेरियल काय होऊ शकतं? आपलं डॅमेज होऊ शकतं. मग किती इन्क्रीज झालं तर मी काल तुम्हाला एक वर्ड यूज केला बघा कालच्या लेक्चरमध्ये, त्याला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजेच काय? आपण काय केलं? माझं रेटेड व्होल्टेज होतं त्याला जी काही इन्सुलेटिंग जी काही मटेरियल आहे ते प्रॉपर रिस्पॉन्ड करतं. म्हणजे ते ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होतं, त्यातून करंट पास होत नाही. परंतु जर आपण सिस्टीम व्होल्टेज किंवा जे काही रेटेड व्होल्टेज आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सुरुवातीला 11 kV
11,000 व्होल्ट आहे, ते माझं रेटेड व्होल्टेज आहे. मी 11,000च्या बेसिसवर काय केलं, इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्ट केलं आणि यूज केलं. परंतु काय झालं, ड्यू टू एनी रिझन त्याची काय 11 kV व्होल्टेज आहे ते काय झालं, सडनली इन्क्रीज झालं. म्हणजे काय व्होल्टेज इन्क्रीज झालं आणि त्याची जी काय असेल त्याने ब्रेकडाऊन व्होल्टेज अचीव्ह केलं. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्या व्होल्टेजला ते इन्सुलेटिंग मटेरियल काय होतं, फेल होतं, म्हणजे त्यातून करंट पास होतो ते व्होल्टेज. म्हणजेच तर तुम्ही 11,000चं तुम्ही 12,000 झालं, 13,000 झालं किंवा जे काय असेल ते आपण व्होल्टेज राईज होत गेलं आणि एक पर्टिक्युलर व्होल्टेजला काय झालं ते आपलं फेल झालं. म्हणजे पहिलं रिझन तुम्ही काय सांगू शकता इन्सुलेटिंग मटेरियल फेल होण्याचं किंवा वीक होण्याचं, तर तुमचं जी सिस्टीम व्होल्टेज आहे ते इन्क्रीज होऊ शकतं किंवा त्याला आपण रेटेड व्होल्टेज म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला माहित आहे ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला लाइटनिंग स्ट्रोक आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतात. मग त्या लाइटनिंग स्ट्रोकचा जे काही इफेक्ट आहे आपल्या इन्सुलेटिंग मीडियमवर होऊ शकतं का? आपण जे काही वेगवेगळ्या लोकेशनला आपण जे इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलेले आहेत, तर ते इन्सुलेटिंग मटेरियल डॅमेज होऊ शकतं का ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक? पहिल्यांदा लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे तुम्हाला माहित आहे का, किंवा लाइटनिंग म्हणजे काय माहित आहे का? नाहीतर आपण तो वर्ड यूज करायचो आणि त्याचंच मिनिंग माहित नसायचं आपल्याला. नो सर. एनीवन? लाइटनिंग. येस सर, माहिती. हा सांगा सर, वीज पडणे किंवा वीज चमकणे असते ना, त्याला लाइटनिंग म्हणतात. ओके, बरोबर आहे. रोल नंबर 26. लाइटनिंग म्हणजेच काय किंवा लाइटनिंग स्ट्रोक म्हणजेच काय, ते आपण विजा चमकतो त्याला आपण लाइटनिंग स्ट्रोक म्हणतो. ठीक आहे. आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये आपण 2 स्ट्रोकचा आपण स्टडी करणार आहोत, डायरेक्ट स्ट्रोक आणि इनडायरेक्ट स्ट्रोक. ते आपल्याला थर्ड इयर मध्ये आहेच. ठीक आहे. त्यानंतर आता लाइटनिंग चा इफेक्ट काय होतो, त्यामुळे आपले इन्सुलेटिंग मटेरियल डॅमेज होतं, ते थोडंसं आपण समजून घेऊया. आता बघा, ज्यावेळी आता तुम्ही रेनी सीझन आपला कंप्लीट झालेला आहे, मग तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं असेल, ज्यावेळी लाइटनिंग स्ट्रोक आपल्या जे काही क्लाउड मध्ये ऑकर्स होतो, क्रिएट होतो, त्यावेळी बघा काही वेळा आपला सप्लाय सडनली काय होतो, ऑफ होतो. म्हणजे वीज चमकली काही इकडे आपला सप्लाय फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काय झालेला असतो, बंद झालेला असतो. हे कशामुळे होतो? लक्षात आलं मी काय म्हटलं? इकडं वीज चमकली, ह्या साईडला लगेच काय होतो, आपला सप्लाय बंद होतो. हे ऑब्झर्व केलंय का तुम्ही? आतापर्यंत तुम्ही जे काही बघितलं त्यामध्ये ऑब्झर्वेशन तुमच्या हे आलं का? वीज चमकली का लाईट आपल्याला सडनली जाते? हो सर. पण काय होत असेल नक्की? कोण बोला, चुकलं तर चुकू द्या, बोला, फक्त बोलणं अपेक्षित आहे. ज्यावेळी लाइटनिंग स्ट्रोक होतो हे असं होत असेल, त्यामुळे आपली जी काही सप्लाय सिस्टीम आहे तो डिस्कनेक्ट होतो, इंटरप्ट होतो. कोण सांगू शकतंय का? सर, ते ऑटोमॅटिक करत असते. रोल नंबर 60 काय म्हणता? ऑटोमॅटिक होत का? हा, ऑटोमॅटिक आपला सप्लाय बंद होतो, पण कशामुळे होतो? असं काय होतं की ज्यामुळे आपली जी काही सप्लाय आहे तो बंद होतो?
तर लक्षात ठेवा, ज्यावेळी लाइटनिंग स्ट्रोक होतं त्यावेळी जे आपलं जे सिस्टीम व्होल्टेज असतं किंवा रेटेड व्होल्टेज असतं ते सडनली इन्क्रीज होतं. म्हणजे लाइटनिंग स्ट्रोकचा आपल्या सिस्टीमवर, इलेक्ट्रिकल सिस्टीमवर काय परिणाम होतो, तर आपलं जे काही सिस्टीमचं व्होल्टेज आहे सडनली इन्क्रीज होतं आणि त्यामुळं काय होणार आहे, आपला त्या ठिकाणी सप्लाय काय होतं, बंद होतं. आपण असं ऑब्झर्व केलेलं आहे. मग त्यासाठी जे काही आपलं लाइटनिंग स्ट्रोक होतं त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण काय करतो, लाइटनिंग अरेस्टरचा यूज करतो. म्हणजेच व्होल्टेज वाढलं का आपल्याला माहित आहे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल डॅमेज होणार आहे. मग आपल्याला इफेक्ट काय होतो लाइटनिंग स्ट्रोकचा, व्होल्टेज वाढतं आणि व्होल्टेज वाढलं का आपलं इन्सुलेशन फेल होऊ शकतं. मग मी सेकंड रिझन काय सांगू शकतो, ड्यू टू लाइटनिंग सर्ज. सर्ज म्हणजे काय, SURG. सर्ज म्हणजे सडन चेंज इन, म्हणजे अचानक बदल होतो. कुणामध्ये, तर व्होल्टेज मध्ये. तर व्होल्टेज कमी होत नाही, तर व्होल्टेज काय होतं, वाढतं. तुम्ही बघा आपलं जी काय समुद्राची लाट कशी होते, लाट आल्यानंतर बघा असं अप्पर साईडला जातं आणि परत काय होतं, ते लाट आपली नाहीशी होते. म्हणजेच काय होतं, नॉर्मल लेवल होते. नॉर्मल लेवलचं काय होते, लाट एकदम वर जाते. मग त्याच पद्धतीने आपलं नॉर्मल व्होल्टेज आहे ते लाइटनिंग स्ट्रोक झाल्यानंतर काय होतं, मग ते अप्पर साईडला म्हणजेच व्होल्टेज सडनली वाढतं आणि लाइटनिंग स्ट्रोकचा इफेक्ट कमी झाल्यानंतर परत ते नॉर्मल होतं. परंतु हे जे काही प्रोसेस होते त्याचा परिणाम आपल्या कुठल्या पार्टवर होतो, तर इन्सुलेटिंग मटेरियलवर होतो. आपलं इन्सुलेटिंग मटेरियल वीक होऊ शकतं किंवा फेल होऊ शकतं. ठीक आहे. तर दुसरं रिझन काय सांगितलं मी, ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक. परंतु आपण इनडायरेक्टली कुठं आलो, व्होल्टेज वरच आलो. त्यानंतर थर्ड रिझन तुम्ही जे काय सांगितलं व्हेकल वगैरे पास, ते आपण काय म्हणू शकतो, ड्यू टू मेकॅनिकल डॅमेज. बघा आता तुम्ही एखाद्या पार्ट मधून एखाद्या केबल वायर पास करत असाल तर काय होऊ शकतो, जर ते पार्ट जर शार्प एज असेल तर त्या ठिकाणी तुमचा तो मटेरियल काय, इन्सुलेटिंग मटेरियल काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. त्याला मी काय म्हणणार आहे, ते इन्सुलेटिंग मटेरियल कशामुळे फेल झालं किंवा आपलं डॅमेज झालं, तर ड्यू टू मेकॅनिकल. ठीक आहे. तर हे थर्ड रिझन झालं. त्यानंतर तुम्ही एक वर्ड यूज केला, ड्यू टू सनलाइट. तुम्ही उन्हामध्ये सांगितलं. बघा आता एखादी केबल किंवा एखादी वायर आपण भरपूर दिवस आउटसाइडला ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये ठेवली, सनलाइटच्या अंडर ठेवली, तर बघा ज्यावेळी ते आपण नवीन केबल असेल किंवा वायर असेल त्यावेळी जे काही तुमचा सपोज ब्लॅक कलरची असेल वायर किंवा केबल, तर त्यावेळेला जी काय असेल तो कलरचा बघा तुम्ही एकदम तुम्हाला डार्क दिसेल, त्याची जी काही क्वालिटी आहे ती प्रॉपर असेल. परंतु जसं आपण ते यूज करेल, आपलं जे काय असेल ते आपण एक पर्टिक्युलर टायमिंग नंतर, म्हणजे 1-2 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा वर्षानंतर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला ती जी काही केबल ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता तो ब्लॅक कलर आहे, तो ब्लॅक कलरचं कन्वर्जन आता हळूहळू काय झालेलं आहे, तो कलर डार्कनेस काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे तो कलर चेंज झालेला आहे, व्हाईट झाला असेल मे बी, आणि वरचा लेअर आहे तो काय होतो, हळूहळू त्यातून रिमूव्ह होत जातो. म्हणजेच काय होतं, ते इन्सुलेटिंग मटेरियल काय झालेलं असतं, वेग झालेलं असतं. तर हा कुणाचा इफेक्ट आहे, तर किंवा कुणामुळे हा इफेक्ट झालेला आहे, तर सनलाइटमुळे. तर आपलं इन्सुलेटिंग मटेरियल नेक्स्ट कशामुळे डॅमेज होऊ शकतं, तर ड्यू टू सनलाइट. ठीक आहे. हे पण आपण आउटसाइडला ऑब्झर्व करू शकतो. मग आपल्याला फक्त आपण ऍज ए टेक्निकल पर्सन आता आउटसाइडला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याकडे ते जी काही बघण्याचा अँगल आहे तो आपल्याकडे पाहिजे. म्हणजेच मी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी लक्षात ठेवलं पाहिजे, शिकलो पाहिजे आणि आपला त्यातून काहीतरी आपल्याला घेता आलं पाहिजे. ठीक आहे. हे आपल्याला कुठेही तुम्ही बघा, ज्या ठिकाणी आउटसाइडला केबल आहे, वायर आहे, हा इफेक्ट मला ऑब्झर्व करायला मिळतो. मग हा इफेक्ट कशामुळे होतो, त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून काय सांगितलं तुम्ही, ड्यू टू हेवी लोड किंवा आपण त्याला ओव्हरलोड म्हणू शकतो. त्यामुळे काय होऊ शकतं, मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला माहित आहे लोड आणि करंटचं जे काही रिलेशन आहे, लोड जर वाढला तर आपला करंट काय होतो, वाढतो. लोड म्हणजेच काय, आपण जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस जे यूज करतो
त्याचं जर आपण रेटिंग चेंज केलं किंवा नंबर ऑफ डिव्हाइसेस ऍड केले तर आपण म्हणू शकतो लोड वाढला. आणि लोड वाढला आणि त्याला जी काही सप्लाय प्रोव्हाइड करणारी सपोज वायर असेल किंवा केबल असेल ते मी ऍज इट इज ठेवली. तर काय होणार आहे? तर त्यातून काय होणार आहे? जास्त करंट फ्लो होणार आहे. जास्त करंट फ्लो झाल्यामुळे काय होणार आहे? त्या ठिकाणी तुमचा जो काही हिटिंग इफेक्ट आहे तो ऑब्झर्व करायला भेटणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे आणि टेम्परेचरचा इफेक्ट काय होणार आहे? तुमचे इन्सुलेटिंग मटेरियल फेल होणार आहे. मग हे पण एक रिझन असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर अजून तुम्ही सांगितलं काय? एजिंग इफेक्ट. हा पण आहे बरोबर. एजिंग इफेक्ट म्हणजेच काय? जसं जसं आपण त्याचा यूज करेल तसं तसं ते काय होत जातं? वीक होत जातं. त्याला आपण नॅचरल डिटोरेशन म्हणतो. म्हणजे नॅचरली ही प्रोसेस होत असते. ठीक आहे. म्हणजे जसं जसं आपलं एजिंग होत जाईल तसं तसं काय होणार आहे? त्यातलं जी काही स्ट्रेंथ आहे ते कमी कमी होत जाते. म्हणजे ते वीक होत जातं. ठीक आहे. तर त्यामुळे पण तुमचं जे इन्सुलेशन मटेरियल आहे ते फेल होऊ शकतं, वीक होऊ शकतं ड्यू टू एजिंग इफेक्ट. आणि एजिंग इफेक्ट हा काय आहे? नॅचरल आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण रिझन सांगू शकतो तो म्हणजेच काय? ड्यू टू पुअर मेंटेनन्स ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. बघा आपलं डस्ट असेल, मॉइश्चर असेल किंवा आपण प्रॉपर जर ते क्लीन केलं नाही सरफेस इन्सुलेटिंग मटेरियलचा तर त्या ठिकाणी ते इन्सुलेटिंग मटेरियलची जी काही स्ट्रेंथ आहे वीक होऊ शकते आणि मटेरियल आपलं फेल होऊ शकतं. म्हणजेच आपल्याला प्रॉपर मेंटेनन्स शेड्यूल डिसाईड करावं लागतं आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं जे काय असेल ते मेंटेनन्स करावा लागतो. मेंटेनन्स म्हणजे तुमच्या लक्षात येतं. मग आपण ते खराब होण्याच्या आधी मेंटेनन्स केला पाहिजे. त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच काय? तर ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याची केअर घेतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर ते केलं पाहिजे आपण. मग त्याचं शेड्यूल डिसाईड केलं पाहिजे. म्हणजे मी वीकली करणार आहे, मंथली करणार आहे, क्वार्टरली करणार आहे किंवा हाफ इयरली करणार आहे किंवा इयरली करणार आहे. परंतु आपली जी काही रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणची सिच्युएशन काय आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता? प्रॉपर ते शेड्यूल करू शकता. ठीक आहे. तर हे जे काही आपले कॉजेस आहेत तर आपल्याला या ठिकाणी आपण ते बघितलेले कशाचे? तर डायलेक्ट्रिक फेल्युअर ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. लक्षात आलं का? हो सर. काय क्वेश्चन? हा बोल. जे आता आपण पॉइंट एक्सप्लेन केले त्यामध्ये काही डाऊट आहे का? डाऊट नसेल तर नेक्स्ट आपण पॉइंट बघूया. ठीक आहे. तर जे काही नेक्स्ट आपला पॉइंट आहे ते क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे जे आपले इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते आपल्याला तिन्ही स्टेटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच बेसिस म्हणजे फिजिकली जी काही स्टेट आहेत त्याच बेसिसवर आपण काय करतो? इन्सुलेटिंग मटेरियलचं क्लासिफिकेशन करतो. म्हणजेच फिजिकल कंडिशन म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. मी तुम्हाला जसं सांगितलं वुडन मटेरियल हे कसं आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे म्हणून आपण काय म्हणतो? एक नंबरला सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल. त्यानंतर लिक्विड जे काय असेल लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियल फॉर एक्झाम्पल ऑइल. ऑइल इन्सुलेटिंग मीडियम आहे. बरोबर आहे का? ऑइल आपण ऍज ए इन्सुलेटिंग मीडियम म्हणून यूज करू शकतो का? किंवा इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज करू शकतो का? ऑइल मधून करंट पास होतो का? हो नाही. मग आपण इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये कुठे यूज केलेलं तुम्हाला सांगता येईल का? एखादं डिव्हाइस जे तुम्ही बघितलं असेल? ट्रान्सफॉर्मर. बर अजून? बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो? ऑइल फिल करतो. त्या ठिकाणी ते दोन फंक्शन परफॉर्म करतं. एक इन्सुलेटिंग मीडियम म्हणून आणि सेकंड त्या ठिकाणी जे काही टेम्परेचर वाढ होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते ऍज ए कूलिंग मीडियम म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होतं. त्यानंतर अजून एखादं डिव्हाइस
जे आपण ऑब्झर्व करतो किंवा आपल्याला माहित आहे असं? सांगू शकताय का? आपण कॅपॅसिटर मध्ये ऑइल यूज करू शकतो का ऍज अ डायलेक्ट्रिक मीडियम, कंडेन्सर? हो सर. तर यूज करू शकतो आपण. जे 2 प्लेट म्हणतो आपण, जे आपण फर्स्ट इयर मध्ये बघितले, कॅपॅसिटर 2 प्लेट एकमेकापासून सेपरेट करतो बाय युजिंग डायलेक्ट्रिक मीडियम, दॅट इज इन्सुलेटिंग मीडियम. म्हणजे प्लेट ए असेल, प्लेट बी असेल, ते मी दोन्ही मध्ये काय करणार आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून मी काय करू शकतो, ऑइल फिल करू शकतो. मग त्या ठिकाणी मी ऑइल फिल्ड कॅपॅसिटर म्हणतो मी त्याला, म्हणजेच त्या ठिकाणी वापरू शकतो. मग हे झालं काय आपलं लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियल. आणि नेक्स्ट गॅसेस इन्सुलेटिंग मटेरियल. त्याचं एखादं एक्झाम्पल सांगू शकताय का? हायड्रोजन. बरं, हायड्रोजन. अजून आपण डे टू डे लाईफ मध्ये जे ऑब्झर्व करतोय ते आउटसाइडला आपल्या एअर. बघा, आपलं ट्रान्समिशन लाईन असते, डिस्ट्रीब्युशन लाईन असते. 2 पोल मध्ये आपण काय केलेलं असतो, कंडक्टर, नंबर ऑफ कंडक्टर, सिंगल फेज, 3 फेज सप्लाय सिस्टीम नुसार त्याची जे काही नंबर आहे तो कमी जास्त होऊ शकतो. तर 2 कंडक्टरच्या मध्ये काय आहे, स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे असं आपण म्हणतो. परंतु मध्ये काय आहे, तर एअर आहे. मग आपण ते काय केलंय, ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज केलेलं आहे. म्हणजे त्यातून खाली करंट कधी पास होणार आहे, ज्यावेळी तो ब्रेक होतो. आणि ब्रेक कधी होतो, जर व्होल्टेज वाढलं तर होऊ शकतं. तिथले पार्टिकल्स जे काय असेल ते ऍज अ कंडक्टिंग मोड मध्ये आले तर होऊ शकतं. मग हे आपलं काय झालं, गॅसेस इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. मग आपल्याला माहित पाहिजे जे काही आपण क्लासिफिकेशन जे काही इन्सुलेटिंग मटेरियलचं करतो ते कुठल्या बेसिसवर केलं, तर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल कंडिशन और फिजिकल जे काही ते कशा स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्यानुसार आपण काय केलेलं आहे, ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ह्याच्यामध्ये आपण हे करतो. मग आता सॉलिड मध्ये मी परत गेलो, आता आपल्याला 1 बाय 1 बघायचे. मेन 3 आपण टाइप हे केले, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मग आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल. आता सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये परत मला 2 वेगवेगळे टाइप पडतात. त्यामध्ये मी पहिल्यांदा काय म्हणेल, फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल. काल मी हा वर्ड यूज केलता बघा, फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल. हा मला कुठं भेटतो फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल, तर सॉलिडच्या अंडर. मग फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय? त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इम्प्रिग्नेशन प्रोसेस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावी लागते. काल हा वर्ड ऐकलेत का, इम्प्रिग्नेशन, इम्प्रिग्नेटेड? हो सर. हा, मग जे काही फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल्स कुणाला म्हणतो आपण? इम्प्रिग्नेशन कुणाला करायची गरज असते हो? छिद्रे असलेले मटेरियल. हा, मग त्याला जे काही आपण छिद्र किंवा स्मॉल आपण थोडस होल म्हणूया आपण सिंपल समजण्यासाठी. तर जे काय असेल ते फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल्स आर हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक म्हणजेच काय, छिद्र किंवा होल. आपण वर्ड कुठला यूज करतोय, हायग्रोस्कोपिक म्हणजेच काय, छिद्र किंवा होल. जे काही छिद्र किंवा होल किंवा ते हायग्रोस्कोपिक असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर त्याला इम्प्रिग्नेशन करावं लागतं किंवा इम्प्रिग्नेटेड करावं लागतं. इम्प्रिग्नेटेड प्रोसेस म्हणजे काय सांगितली होती हो, रोल नंबर 57? येस सर. इम्प्रिग्नेशन करतो म्हणजे आपण काय सांगितलं होतं कालच्या लेक्चर मध्ये? होल सर भरून टाकणे. होल्स ते नाहीशी करणे, म्हणजे ते एकजीव करणे, होमोजिनियस करणे. म्हणजे आपण काय करणार, मग ते हायग्रोस्कोपिक पणा आपल्याला नाहीसा करायचा आहे, तर आपण काय करणार, इम्प्रिग्नेशन करतो म्हणजे नक्की काय करतो नाहीशी करण्यासाठी? बघा कुणाला आठवत आहे का? आठवत असेल तर लगेच सांगा.
by using varnish. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तुम्ही काय करा, ते मटेरियल काय करा, वॉर्निश मध्ये इन्सर्ट करा, त्याच्यावर काय होईल, वॉर्निशचा लेअर येईल, किंवा ऑइल मध्ये इन्सर्ट करा, त्यामुळे जे काही हायग्रोस्कोपिक पण आहे तो निघून जाईल. म्हणजे ते काय होतील, जे काही छिद्र किंवा होल आहेत ते काय होतील, कम्प्लिटली आपले काय होतील, फिल होतील. त्यामुळे जी काय असेल ते त्याची जी स्ट्रेंथ आहे, म्हणजे जे आयसोलेट होते थोडे थोडे, आयसोलेट म्हणजेच काय, एकमेकापासून थोडस त्यामध्ये डिस्कनेक्शन होतं, ते काय झाले आता एक जीव झाले. त्यामुळे काय होतं, आपल्याला ऍडव्हान्टेजेसच भेटतात. आपण काय म्हटलं होतं, त्याची मेकॅनिकल ते स्ट्रॉंग होऊ शकतात, स्ट्रेंथ वाढते. मग आपण हे जे काही फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते कुठले कुठले असतात, किंवा त्याचं स्ट्रेंथ वाढते, त्यामुळे काय होतं, ते थोडस टेम्परेचर जास्त विथस्टँड करू शकतात. ठीक आहे. तर मग असे आपले इन्सुलेटिंग मटेरियल आपण कुठे यूज केलेत का, फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल ज्याला इम्प्रिग्नेशनची गरज असते. बघा, तुम्ही घरामध्ये असाल तर घरामध्ये ऑब्झर्व करा आणि घरामधलं एखादं एक्झाम्पल सांगा. आपण घरामध्ये असं फायबरस इन्सुलेटिंग मटेरियलचा यूज करत नाही, जे आपण इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम साठी ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज केलेलं असतं. कोणाला क्लिक होतोय का? सर्वांच्या घरी स्विच बोर्ड आहे का नाही? हो सर. हो सर. आता स्विच बोर्ड आपण कुठल्या मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलेलं आहे, वुडनचं यूज करतो का? जर रिसेंटली तुम्ही हे केलं असेल तर ते वुडनचं नसेल, परंतु पूर्वी जर तुम्ही हे केलं असेल, इन्स्टॉल केलं असेल वायरिंग करताना, तर वुडनचं आपल्याला भेटतो. मग ते काय आहे बघा बरं, त्या ठिकाणी वुडन मटेरियल जर मी ऑब्झर्व केलं, फॉर एक्झाम्पल हा स्विच दिसतो का व्यवस्थित तुम्हाला? का कट होतोय? दिसत नाही. दिसत नाही सर. स्विच दिसत नाही. एक मिनिट. आता दिसतोय का? नाही सर. नाही सर. ओके, 1 मिनिट. नाही सर. 1 मिनिट. बघा बरं. दिसतोय. हा सर दिसतो. ओके, ठीक. तर आता बघा, हे आपलं काय आहे, हा जो काय आहे तो कंडक्टिंग मटेरियल आहे. त्याला ऑपरेट करण्यासाठी इथं काय आहे, त्या ठिकाणी मी काय केलंय, इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलेलं आहे. आणि हा जो काही मी टर्मिनल इनकमिंग आणि आउट गोईंग हे ज्याच्यावर मी प्लेस केलेले आहेत, हे मटेरियल काय हो बघा बरं, वुडन मटेरियल आहे. मग हे वुडन मटेरियल मी जर ऑब्झर्व केलं तर हे जे काय आपण म्हणतो फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल, तो त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो का हो? म्हणजे हा हायग्रोस्कोपिक आहे का, याला छिद्र आहेत का, होल आहेत का? हो सर. किंवा तुम्ही इन जनरल वुडन मटेरियल ऑब्झर्व करा, तर बघा त्या ठिकाणी जर मॉइश्चर ऍब्झॉर्ब करत असेल ते मटेरियल, तर त्याला नक्कीच काय असणार आहे, हायग्रोस्कोपिक पण असणार आहे, म्हणजे छिद्र असणार आहे. त्यामध्ये बघा ते ओलसर होतं, ड्राय होतं, ते वेट कंडिशनला जातं. म्हणजेच काय झालं, ते काय आहे, फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल आहे.
मग वूड असेल, पेपर असेल, कॉटन असेल, सिल्क असेल, हे सर्व जे काही आपण मटेरियल आपल्या इलेक्ट्रिकल याच्यामध्ये यूज करतो ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल, तर हे कुठले आहेत, तर फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी परत मी जर गेलो तर माझ्याकडे नेक्स्ट जो काही आहे तो सिरॅमिक इन्सुलेटिंग मटेरियल आहे, मायका आहे, ग्लास आहे, रबर आहे. तर परत हे काय आहे, सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल आहेत. मग आता आपण कुठं कुठं यूज करतो ते आपण आता वन बाय वन बघूया. आता सुरुवातीला आपण वुडन मटेरियलची प्रॉपर्टी समजून घेऊया. तर आता जे काय आपण एक्सप्लेन केलं सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल, तर इथं मी फॉर एक्झाम्पल हे केलेलं आहे सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल. त्यामध्ये फायबरस कुठले कुठले आहेत आणि नॉन फायबरस कुठले आहेत. तर मायका वगैरे किंवा ग्लास हे कशा अंडर जातात, तर नॉन फायबरस इन्सुलेटिंग मटेरियलच्या अंडर जातात. मग आता वुडन मटेरियल आपण जर ऑब्झर्व केलं तर त्याच्या आपण जे काय प्रॉपर्टीज आहेत ते काय सांगू शकतो. वुडनची प्रॉपर्टी मॉइश्चर ऑब्झर्व करतो. मॉइश्चर ऑब्झर्व करतो. मग मॉइश्चर ऑब्झर्व करू नये म्हणून आपण काय करतो, त्याच्यावर इम्प्रिग्नेशन करतो. त्यावरून लेअर देतो. जर मॉइश्चर ऑब्झर्व केलं तर काय होईल, ते इन्सुलेटिंग मटेरियल काय होईल, वीक होईल. आता तुम्ही रुरल एरियामध्ये बघता आपण इलेक्ट्रिकल सप्लाय हँडल करण्यासाठी वुडन मटेरियलचा यूज करतो. काही वेळा जे अनलिगल सप्लाय यूज करतात त्यांना लगेच हे एक्झाम्पल लक्षात येईल. त्याला आपण काय म्हणतो, काय करतो, मीटर ज्यांच्याकडे नाही ते काय करतात, डायरेक्टली आपलं डिस्ट्रीब्युशन लाईन आहे तिथून सप्लाय घेतात. मग त्यासाठी काय करतात, ते वायरला कनेक्ट करण्यासाठी सांगू शकेल आपण, आकडा टाकतात. बर. म्हणजेच काय करतात, त्यासाठी तुमच्या हातामध्ये कुठलं मटेरियल असतं, वुडन मटेरियल असतं. आणि ते जर मॉइश्चर त्यानं ऑब्झर्व केलं असेल तर काय होऊ शकतं, तर त्याचे काही कंडक्टर आहे तिथून जे वुडन मटेरियल आहे त्या वेनं तुमच्या बॉडीपर्यंत करंट पास होऊ शकतो. म्हणजे आपण तर काय म्हणतो, वुडन काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. परंतु जर त्यानं मॉइश्चर ऑब्झर्व केले तर काय होईल, तर ते इन्सुलेटिंग मटेरियल वीक होईल, फेल होईल. मग हे आपल्याला ड्रॉबॅक आहे. तर तो ड्रॉबॅक अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मग जे आपण असे प्रॉपर वुडन मटेरियल यूज करतो ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून, त्याला आपण काय केलेलं आहे, इम्प्रिग्नेशन केलेलं आहे. तर मला ह्या ठिकाणी कुठलेही असे होल दिसत नाहीत. हे पूर्णपणे कसं आहे, प्लेन आहे, होमोजिनियस, एकजीव झालेला आहे. तर आपण जे अनलिगल प्रोसेस करतो ते करायला नको आहे. ठीक आहे, तुम्ही आकडा म्हणता तर ते करायला नको आहे. प्रॉपर वेनच आपण सप्लाय घेतला पाहिजे. त्यामुळे जे काही ऍक्सिडेंट होतात किंवा जे हार्मफुल इफेक्ट आहेत ते कमी होतात. हे लक्षात असू द्या. जर असं कोण करत असेल तर त्यांना करू देऊ नका आणि स्वतःही करू नका. ठीक आहे. तर पहिली प्रॉपर्टी बरोबर आहे, तो मॉइश्चर ऑब्झर्व करतो. त्यानंतर नेक्स्ट बोल, आपल्याला माहित आहे, फक्त आपल्याला बोलणं गरजेचं आहे. जर बोललो तर आपल्याला रीड करायची गरज नाही. डिस्कशनच्या थ्रू आपल्या लक्षात राहतं थोडंसं लॉंग टर्म साठी. चुकलं तर चुकू द्या, ते तुम्ही विचार करू नका. कॉस्ट इज लो. ओके, कॉस्ट कमी आहे, बरोबर. चीपर आहे वुडन मटेरियल. त्यानंतर मला वुडन मटेरियल असं भरपूर सर्च करावं लागतं का, काही इझिली अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे, बरोबर. नेक्स्ट, इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर ते मॉइश्चर ऑब्झर्व करतं. मग त्याची काही टेन्साइल स्ट्रेंथ आहे ते सर्व वुडन मटेरियलचे सेम असणार आहे का हो, व्हॅरी होईल? व्हॅरी होईल. म्हणजेच
मटेरियल टू मटेरियल ते व्हॅरी होणार आहे त्याची स्ट्रेंथ. म्हणजे जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ते डिपेंड्स अपॉन कशावर असणार आहे, टाइप्स ऑफ वूड, म्हणजे वुडन कुठल्या टाईपचं आहे त्याच्यावर ते व्हॅरी होते. आणि ते जे काही व्हॅरी होते आणि आपण किती यूज करतो इलेक्ट्रिकल मध्ये ते मटेरियलचं काही व्हेरिएशन, तर 700 to 1200 म्हणजे 700 ते 1200 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी जी काही स्ट्रेंथ आहे ते व्हेरिएशन असतात. म्हणजेच 1 सेंटीमीटर स्क्वेअर त्यासाठी आपण काय करतो, 700 ते 1200 kg एवढा आपण काय करू शकतो, त्याची स्ट्रेंथ आपण हे करू शकतो, व्हॅरी करू शकतो किंवा व्हॅरी होऊ शकते. ठीक आहे. तर आपण ह्याला काय म्हणू शकतो, प्रॉपर्टीज ऑफ वुडन मटेरियल. म्हणजे इझिली अवेलेबल, देन चीप इन कॉस्ट, त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ डिपेंड्स अपॉन टाइप्स ऑफ वुडन मटेरियल, आणि ती कशी असते, इट इज इन बिटवीन 700 to 1200 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर तो काय आहे, मॉइश्चर अब्झॉर्ब करतो, म्हणजे तो काय आहे, हायग्रोस्कोपिक आहे. त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो, तो काय करू शकतो, त्याची जी काही मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे तो लूज होऊ शकते. कशामुळे, तर वॉटर किंवा मॉइश्चर ऑब्झर्व केल्यामुळं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते इम्प्रेग्नेशन करावं लागतं. आणि त्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ते व्हॅरी होते. ते कुठून कुठपर्यंत, तर 2.5 to 7.7 म्हणजे डिपेंडिंग अपॉन वुडन मटेरियल. तर सर मेल्टिंग पॉईंट कन्सिडर होतो का? आता ह्या ठिकाणी मेल्टिंग पॉइंट कन्सिडर कसा करणार तुम्ही, आणि मेल्टिंग पॉइंट जर घेतला तर वुडन मटेरियल काय आहे, फ्लेमेबल आहे का नॉन इनफ्लेमेबल आहे? फ्लेमेबल आहे. पावले, लेक्चर घ्यायचं आहे का तुम्हाला? स्क्रीनवर टच करू नका, काय डाऊट असेल तर विचारा. तर त्या ठिकाणी आपण हे करणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपलं जे काय ऍप्लिकेशन आहेत, मग आता मी तुम्हाला सांगितलं आपल्या घरामध्ये आपण वुडन मटेरियल यूज करू शकतो ऍज ए इन्सुलेटिंग मीडियम. म्हणजेच काय, जे आपण स्विच बोर्ड यूज केलेले आहेत ते वुडनचे असतात. त्यानंतर जे लो व्होल्टेज इन्स्टॉलेशन आहेत त्यासाठी आपण वुडन मटेरियल यूज करू शकतो. काही वेळा वुडनचे पोल पण यूज केले जातात, जे तुम्ही आता आउटसाइडला ऑब्झर्व करता त्या ठिकाणी वुडन पोल पण काही ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर 2 लाईन मध्ये ऍज अ स्पेसर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वुडन मटेरियलचा यूज करू शकता. हे त्याचे ऍप्लिकेशन आपण हे करू शकतो. म्हणजेच आता हे आपण जे काही आता डिस्कशन केलं तो पॉइंट. त्यानंतर आता मी तुम्हाला आता म्हटलं स्पेसर बिटवीन 2 लाईन्स. तर बघा या ठिकाणी 2 लाईन मध्ये डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी ऍज अ स्पेसर म्हणून तुम्ही काय करू शकता, हे वुडन मटेरियल यूज करू शकता. असं तुम्ही आउटसाइडला बघितलं असेल, 2 कंडक्टर एकमेकाच्या जवळ जर असतील तर त्याला एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी, लेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो, असं वुडन मटेरियल त्यामध्ये बसवतो. याला आपण काय म्हणतो, स्पेसर म्हणतो. इमेज दिसते का तुम्हाला? हो सर. तर अशा पद्धतीने आपण ऍज अ वुडन मटेरियल यूज करू शकतो. कशासाठी, इन्सुलेटिंग मीडियम म्हणून. त्यानंतर जे काही मी तुम्हाला आता स्विच बोर्ड सांगितले ते तुम्ही स्विच बोर्ड या ठिकाणी बघा, ऑब्झर्व करा, तुम्हाला लक्षात येईल. किंवा आपण प्रत्येकाच्या घरी आपण डोमेस्टिक जे काही वायरिंग केलेलं आहे त्या ठिकाणी स्विच बोर्डचा यूज केलेला आहे. मे बी तुमच्या त्या ठिकाणी वुडन मटेरियल यूज केलेलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट पेपर. पेपर आपण ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम म्हणून यूज करू शकतो. आता पेपर परत कुठल्या कॅटेगरीमध्ये जातो, तर फायबरस इन्सुलेटिंग मटेरियल. मी काल तुम्हाला पेपर दाखवला. आता या ठिकाणी बघा, हा काय आपला चोक आहे, तर हे वाइंडिंग आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा हा पार्ट दिसतो का, माझ्या जी काही फिंगर आहे त्या ठिकाणी, हा काय आहे, तर पेपर आहे. मग ह्या ठिकाणी हा पेपर कशासाठी यूज केलेला आहे, तर इन्सुलेटिंग मीडियम म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे.
किंवा तुम्ही रिवाइंडिंग करता त्यावेळी ते 2 कॉइलच्या मध्ये तुम्ही पेपर यूज करू शकता, किंवा जे काही तुमचे ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग असेल त्या ठिकाणी तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे. तर पेपर आपण कुठे कुठे यूज करतो ते पहिल्यांदा तुम्हाला बघा. आता बघा या ठिकाणी हा जो काही पार्ट आहे तो तुमचा कॅपॅसिटर मधला आहे, कंडेन्सर. तर पेपर जो काही ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो आपण यूज करू शकतो. आता इथं बघा डायलेक्ट्रिक मीडियम म्हणलेला आहे, तो आपण ऍज अ पेपर यूज करतो. तुमच्या घरामध्ये जर एखादा कॅपॅसिटर डॅमेज झालेला असेल तर तो काय करा, ओपन करा, तर तुम्हाला त्या पेपरच्या दोन्ही बाजूला कंडक्टिंग मीडियम दिसेल. एकदम थिन, एकदम स्मॉल त्या ठिकाणी लेअर असेल, त्याची जाडी जास्त नसणार आहे. तर त्याच्यामध्ये काय असतो, पेपर असतो. आणि आपण म्हणतो 2 प्लेट एकमेकापासून सेपरेट करतो बाय युजिंग इन्सुलेटिंग मीडियम. तर त्यामध्ये काय केलेलं आहे, ह्या साईडला एक प्लेट, ह्या साईडला एक प्लेट, आणि मध्ये एकदम थिन पेपर त्या ठिकाणी यूज केलेला असतो. तर ह्या ठिकाणी डायलेक्ट्रिक मीडियम आहे का, तर ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, हा पेपर यूज करू शकतो. आणि तुम्ही फॅन मध्ये जो काही कंडेन्सर म्हणता तो जर बघितला तर तो कसा आहे, राऊंड टाईप आहे, सिलेंडर टाईप असतो. तर हा शेप पण बघा तुम्हाला लक्षात येईल. मग ते काय असेल ते तुम्ही वाउंड करता आणि मग जे काय असेल ते परत त्यामध्ये प्रॉपर हे करून आपण अरेंजमेंट करून ते आपण कनेक्शन करतो. त्यानंतर या ठिकाणी आपली जी काही केबल्स असतील, वायर असतील, त्याच्यावर आपण पेपरचं इन्सुलेटिंग मटेरियल यूज करू शकतो. तर हे जे काही तुम्हाला दिसते ते. त्यानंतर नेक्स्ट हा पार्ट तुम्ही कुठं बघितलाय का, कुठल्या डिव्हाइस मधला आहे किंवा असू शकतो. लवकर बघितलाय का हा पार्ट. तर हे वरचं जे काही हा दिसतोय तुम्हाला पार्ट, तर हा काय आहे, तर त्या ठिकाणी पेपर ही केलेला आहे. तर त्या पेपरच्या आत काय आहे, तर ह्या आउटसाइडला इथं तुम्हाला इथं वाइंडिंग दिसते बघा कॉपरची. दिसते का कॉपरची वाइंडिंग. हो सर. हो सर. तर हो सर. आपण काय केलेलं आहे, हे जी काही नंबर ऑफ आपले जी काही कॉईल आहेत वाइंडिंग केलेल्या, तर त्याला आपण काय केलेलं आहे, तिथं इन्सुलेटिंग मीडियम म्हणून आपण पेपर यूज केलेला आहे. परंतु माझा ओरिजिनल क्वेश्चन तसाच राहिला, हे कुठल्या डिव्हाइस मध्ये आपण असं अरेंजमेंट करतो, त्या डिव्हाइसचं नाव वगैरे सांगू शकताय का. डीपी. डीपी, बर, दॅट इज ट्रान्सफॉर्मर. त्या बरोबर आहे. तर तुम्ही हे ट्रान्सफॉर्मर मध्ये काय करता, जे आपण 2 वाइंडिंग म्हणतो, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. तर अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट करतो. एका बाजूला प्रायमरी आणि या दुसऱ्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग आपण त्या ठिकाणी हे केलेले असते. आणि ते एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी इन्सुलेटिंग मीडियम म्हणून आपण पेपरचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्या प्रॉपर्टी बघूया. ठीक आहे. ऍप्लिकेशन तर तुम्हाला लक्षात आलं, कॅपॅसिटर मध्ये, केबल मध्ये किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये जी वाइंडिंग आहे त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. ठीक आहे. पेपरची आपण जी काय प्रॉपर्टीज आहेत किंवा बाकीची काही कॉटन असेल, सिल्क असेल, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.